नमस्कार. काल आपण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 हा धडा सुरू केलेला आहे आणि या धड्यामध्ये आपण सुरुवातीला जीवन प्रक्रिया म्हणजे काय, जीवन प्रक्रियांचा विविध जीवन प्रक्रिया कशा होतात आणि त्यांचा एकमेकांशी समन्वय कसा असतो हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आज आपल्याला बघायचं आहे सजीव आणि ऊर्जा निर्मिती. सजीव आणि ऊर्जा निर्मितीमध्ये आपण कालच बघितलेलं आहे की आपल्याला जी ऊर्जा मिळते ती अन्नातून मिळते आणि अन्नामध्ये काही पोषकद्रव्ये आहेत, उदाहरणार्थ कार्बोदके असतील, मेद असतील किंवा प्रथिने असतील, यांचा समावेश हा कशामध्ये होतोय, ऊर्जादायी पोषकद्रव्ये ज्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. तर आज आपण पहिलं पोषकद्रव्य चालू करणार आहोत, कार्बोदके. कार्बोदके तुम्हाला माहिती आहे की 1 ग्रॅम कार्बोदकापासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते, 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. कार्बोदकाचे स्रोत 5वीलाच तुम्ही शिकलेला आहात की तृणधान्य म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ आणि नाचणी. ह्या तृणधान्यापासून आपल्याला काय मिळतात तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काय मिळतात, कार्बोदके मिळतात. त्याच्याशिवाय आपल्याला दूध, फळे, गूळ आणि साखर यांच्यापासून सुद्धा काय मिळतात, कार्बोदके मिळतात. त्याच्याशिवाय तुमच्या पुस्तकामध्ये मध, बटाटे, मिठाई इत्यादी कार्बोदकाचे स्रोत तिथं तुम्हाला दिलेले आहेत. आता बघा, इथं प्रश्न एक विचारलेला आहे, जरा डोके चालवा वगैरे. खेळामध्ये खेळाडू खेळ खेळताना काही वेळा मध्यंतर घेऊन काही पदार्थाचे सेवन करतात. तर असे पदार्थ खेळाडू का घेत असतात? आपल्याला माहिती आहे की आपण जेवढी जास्त कार्य करू तेवढी जास्त आपली ऊर्जा खर्च होते आणि खेळाडू ज्या वेळेस खेळत असतात त्यावेळेस त्यांची मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च झालेली असते आणि ती ऊर्जा भरून काढण्यासाठी खेळाडू मध्यंतर घेतात आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ऊर्जा देणारी जी द्रव्य असतात, काही पेय असतील म्हणा किंवा जे काही अन्नपदार्थ होतात त्याच्यापासून जास्त प्रमाणात ऊर्जा ही तिथं मिळते. पुढं श्वसन म्हणजे काय आणि श्वसनाची क्रिया कशी घडते. इथं थोडे आठवा असं म्हणलेलं आहे, म्हणजे श्वसन प्रक्रिया सुद्धा तुम्ही 8वी 9वीला शिकलेला, बरोबर आहे. श्वसनामध्ये तुम्हाला माहिती आहे की हवा आत घेतली जाते, हवा नाकामधून श्वासनलिकेमधून फुफ्फुसात जाते आणि खाली श्वास पटल असतोय, त्याच्यामुळं फुफ्फुसाचं सुद्धा आकुंचन आणि प्रसरण होत असते, त्याच्यामुळे तिथं दाब निर्माण होत असतोय. तर श्वसन म्हणजे काय हे तुम्ही इतके दिवस काय शिकलात की श्वासोच्छ्वास म्हणजे हवा आत घेणे, ऑक्सिजन रक्तात मिसळणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात, बरोबर आहे. पण आता त्याच्याही पुढे जाऊन श्वसन का करतो आपण हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या शरीराला ऑक्सिजनची आवश्यकता का आहे. तर अन्नाचं ऑक्सिडीकरण करून त्यापासून ऊर्जा निर्मिती करायची असते आणि त्याच्यासाठी काय आवश्यक आहे, श्वसन आवश्यक आहे. म्हणून इथं विचारलेले बघा, श्वसन म्हणजे काय. तर बघा इथं व्याख्या जर आपल्याला सांगायची झाली असेल तर ते काय म्हणायचं, सात्मीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जा तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणायचं, श्वसन म्हणायचं. सात्मीकरण झालेलं अन्न म्हणजे काय, तर आपण अन्न पचल्यानंतर जे अन्न पेशीकडे जाते किंवा जास्त झालेलं अन्न जे साठवून ठेवलं जाते आणि जेव्हा ऊर्जेची गरज असेल तेव्हा ते अन्न वापरलं जातं. म्हणजे जे अन्न साठवून ठेवले जाते किंवा पचन झालेलं अन्न जे असते ते सात्मीकरण झालेले अन्न, त्या अन्नाचं ऑक्सिडीकरण होते आणि त्याच्यापासून ऊर्जा तयार होते. म्हणजे श्वसन आता आपल्याला लक्षात येते, श्वसन म्हणजे ऊर्जा तयार होण्याची प्रक्रिया. इथं तुम्हाला पुस्तकामध्ये एक आकृती दिलेली आहे, बरोबर आहे. तर ती आकृती बघा सर्वांनी, नाक दाखवलेलं आहे,
त्याच्या खाली मुख दाखवलेलं आहे, बरोबर आहे. नाकामधून अशी श्वसन नलिका दाखवलेली आहे. फुफ्फुस आहे, हे श्वास पटल आहे. तर आपण पुस्तकामध्ये सर्वांनी नाव द्यायचे आहे त्या आकृतीला. इथं आपल्याला नाव द्यायचंय नाव, त्याच्या खाली नाव द्यायचंय मुख, त्याच्यानंतर इथं खाली एक नाव दिलेलं आहे, तर ते आपलं आहे स्वरयंत्र. त्याच्यानंतर बघा उजव्या साईडला आपल्याला नाव द्यायचे श्वासनलिका. ही श्वासनलिका इथं आल्यानंतर त्याला 2 फाटे फुटतात, हे कालच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे याला आपल्याला नाव द्यायचंय श्वसनिका. त्याच्यानंतर हे जे नाव द्यायचंय ह्याला आपण म्हणणार आहोत फुफ्फुस, बरोबर आहे. त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे बघा, इथे एक नाव दिलेलं आहे, त्याला आपल्याला नाव द्यायचंय श्वासपटल. आणि इथून असा बाण खाली दाखवलेला आहे. इथं आपल्याला हे दिसणार नाहीये, हे आपल्याला सूक्ष्मदर्शकातून बघितल्यानंतर आपल्याला जे हे दिसणार आहे की 3 भाग दाखवलेले आहेत आणि खाली द्राक्षाच्या घडासारखे भाग दाखवलेले आहेत. ते असणार आहेत वायुकोश. ही आपली आहे श्वसन संस्था. परत आपण एकदा नाव बघणार आहोत. बघा बरेचदा परीक्षेमध्ये आकृती येते आणि आकृतीला नाव द्या असं तिथं तुम्हाला सांगितलं जात आहे. तर बघा हे नाक आहे, त्याच्या खाली असणारं मुख आहे, त्याच्या खाली असणारं हे स्वरयंत्र दिसतंय. त्याच्या उजव्या बाजूला जे नाव दिलेलं आहे त्याला श्वासनलिका म्हणलेलं आहे. आणि श्वासनलिका खाली कुठं जाते, फुफ्फुसामध्ये जाते. श्वासनलिकेचे फुफ्फुसामध्ये जात असताना जे 2 भाग होतात त्याला श्वसनिका म्हणतात. 2 श्वसनिका असतात, एक डावी आणि एक उजवी. त्याच्यानंतर श्वसनिकेच्या खाली, त्या फुफ्फुसाच्या खाली, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की फुफ्फुसामध्ये विशिष्ट असा दाब निर्माण होणं गरजेचं आहे. तो दाब निर्माण करण्यासाठी एक खाली पटल असते, त्याला आपण श्वासपटल असं म्हणतो. आणि फुफ्फुसामध्ये जिथं वायूंची देवाणघेवाण होते त्या ठिकाणाला काय म्हणतो, वायुकोश. तर अशी ही श्वसन संस्था इथं दाखवलेली आहे. आता ऊर्जा तयार होण्याची, श्वसन म्हणजे काय तर ऊर्जा तयार होण्याची प्रक्रिया, बरोबर आहे. आता ही प्रक्रिया आपण काय करणार आहोत, टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. यामध्ये आता काय होणार आहे बघा, श्वसन हे 2 स्तरावर होते. श्वसन किती स्तरावर होत आहे, 2. श्वसनाचे स्तर किंवा टप्पे जे आहेत, किती टप्प्यामध्ये श्वसन होते तर 2. पहिला जो टप्पा असतोय त्याला आपण बाह्य श्वसन असं म्हणतो. आणि दुसरा जो टप्पा आहे त्याला आपण काय म्हणतो, पेशी श्वसन किंवा बाह्य श्वसनालाच आपण श्वासोश्वास सुद्धा म्हणतो. या प्रक्रियेमध्ये काय होत असणार आहे, तुम्ही आतापर्यंत शिकलात की ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या दोघांची देवाणघेवाण ही वातावरणाकडून शरीराकडे आणि शरीराकडून वातावरणाकडे होते. वातावरणाकडून शरीराकडे येणारा वायू कोणता आहे, ऑक्सिजन आहे. आणि शरीराकडून वातावरणाकडे जाणारा वायू कोणता आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. ह्या प्रक्रियेला आपण श्वासोच्छ्वास म्हणतो किंवा बाह्य श्वसन आहे. हा श्वसनातला पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा कोणता
पेशीमध्ये केंद्रक महत्वाचं आहे. या पेशीमध्ये कालच मी तुम्हाला सांगितलंय की अन्न म्हणजेच ग्लुकोज आणि ऑक्सिजन हा रक्तामार्फत आणला जातोय. अन्नाचं ऑक्सिडीकरण होतंय आणि त्याच्यापासून ऊर्जा निर्माण होते. ही जी प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणतो, पेशी श्वसन. बरोबर आहे. आता काय करणार आहोत आपण बघा, श्वसनाचे दोन प्रकार आहेत. टप्पे आपण बघितले. आता श्वसनाचे काय आहे, दोन प्रकार आहेत. कोणते दोन प्रकार आहेत श्वसनाचे? एक आहे ऑक्सिश्वसन, ऑक्सिश्वसन, आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण नाव देणार आहोत विनॉक्सिश्वसन. बघा त्या शब्दातच आहे विना ऑक्सिजन श्वसन, म्हणजे या प्रकारच्या श्वसनामध्ये ऑक्सिजन भाग घेत नाही. ऑक्सिजन भाग घेत नाही. आणि ऑक्सिश्वसनामध्ये मात्र काय होतंय, ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये ऑक्सिजन भाग घेतो. मग जर व्याख्या तुम्हाला सांगायची झाली तर ऑक्सिश्वसन म्हणजे काय, तर ज्या श्वसनामध्ये ऑक्सिजन भाग घेतो आणि अन्नापासून ऊर्जा निर्मिती होते त्या श्वसनाला काय म्हणायचं, ऑक्सिश्वसन म्हणायचं. ज्या श्वसनामध्ये ऑक्सिजन भाग घेत नाही तरी सुद्धा अन्नापासून ऊर्जा तयार होते या प्रक्रियेला कसलं श्वसन म्हणायचं, विनॉक्सिश्वसन. आता हे दोन्ही आपण डिटेलमध्ये पुढे शिकणार आहोत. बरोबर आहे. तर श्वसनाचे प्रकार तुम्हाला समजले, दोन प्रकार आहेत. श्वसनाचे किती प्रकार आहेत, दोन. कोणते कोणते आहेत, ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन. आता तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पण येतोय की ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन यांच्यामध्ये फरक स्पष्ट करायचा. पहिला तर आपण सांगतो इथं ऑक्सिजन भाग घेतो, इथं ऑक्सिजन भाग घेत नाही. काय महत्त्वाचा फरक आहे तो इथं लक्षात ठेवायचा आहे की ऑक्सिश्वसनामध्ये जास्त प्रमाणात ऊर्जा निर्माण होते आणि विनॉक्सिश्वसनामध्ये कमी प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. लक्षात आलंय. तर हा श्वसनाच्या बाबतीमध्ये सांगितलेला प्रकार आहे. आपण ऑक्सिश्वसनाने ऊर्जा कशी तयार होते, विनॉक्सिश्वसनाने ऊर्जा कशी तयार होते हे पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. पण ते पाहण्याच्या आधी आपण अजून एक गोष्ट लक्षात घेणार आहोत की आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती कोणत्या स्वरूपात असते किंवा आपल्या शरीरामध्ये ऊर्जेचं चलन हे काय आहे ते आता आपण बघणार आहोत. कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. बरोबर आहे. आणि विविध कार्य करण्यासाठी विविध प्रकारच्या ऊर्जा वापरल्या जातात. तर इथं आपल्याला पाहायचं आहे की आपल्या शरीराला जी ऊर्जा लागते ती कोणत्या स्वरूपामध्ये असते, ATP. ATP म्हणजे काय, ॲडिनोसिन ट्राय फॉस्फेट. बघा A म्हणजे ॲडिनोसिन, T म्हणजे ट्राय आणि P म्हणजे फॉस्फेट. ATP म्हणजे काय असं जर ते विचारलं तुम्हाला तर ॲडिनोसिन ट्राय फॉस्फेट जे की आपल्या शरीराचं ऊर्जेचे चलन आहे, म्हणजे
आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती कोणत्या स्वरूपात लागते? ATP. म्हणजे आपण आता श्वसन प्रक्रियेमध्ये जी ऊर्जा तयार करणार आहोत ती कोणत्या स्वरूपात तयार करणार आहोत? ATP. आता ATP बद्दल डिटेलमध्ये माहिती तुम्हाला पुढे 11वी-12वीला शिकायची, पण तरीही तुमच्या पुस्तकामध्ये थोडक्यात माहिती दिली आहे. ॲडिनोसिन म्हणजे काय? तर ॲडिनोसिन म्हणजे ॲडेनिन अधिक रायबोज शर्करा. ॲडेनोसिन म्हणजे काय? तर ॲडेनिन आणि रायबोज शर्करा. ॲडेनिन हा काय आहे? नत्रयुक्त रेणू आहे. नत्र रेणू आहे, बरोबर आहे. ॲडेनिन आपण DNA मध्ये पाहिला होता, तशाच टाईपचा हा नत्र रेणू ॲडेनिन ह्या ATP मध्ये असतो. त्याच्यानंतर रायबोज शर्करा ही पेंटोज शुगर याला जोडलेली असते. आणि याच्याशिवाय ट्राय म्हणजे 3 आणि फॉस्फेट म्हणजे फॉस्फरस. ट्राय म्हणजे 3 आणि फॉस्फेट म्हणजे फॉस्फोरस. आता हे जे 3 फॉस्फरस आहेत यांच्या रेणूमध्ये ऊर्जा असते. कशी ती आपण आता आकृती काढून बघूया, बरोबर आहे. बघा इथं तुमच्या पुस्तकामध्ये एक आकृती दिलेली आहे. पेज नंबर 14 वर एक आकृती दिलेली आहे. ATP ऊर्जेचे चलन. तर ही आकृती काढत असताना तिथं वर बघा ही बॅटरी दाखवलेली आहे आणि बॅटरी चार्ज दाखवलेली आहे. चार्जिंग आहे म्हणजे ह्याच्यामध्ये पूर्ण ऊर्जा आहे. कोणत्या ह्याच्यामध्ये? ATP. ज्या वेळेस ही ऊर्जा वापरतो आपण, मोबाईलची बॅटरी ऊर्जा वापरल्यावर बॅटरी काय होते? रिकामी होते, बरोबर आहे. परत आपल्याला त्याला काय करावं लागते? प्लग लावून चार्जिंगला लावावं लागते. तसंच आपल्या शरीरामध्ये बघा ह्याच्यापासून ऊर्जा तयार झाल्यानंतर जे राहते, जे डिस्चार्ज बॅटरी असते त्याला नाव दिलेलं आहे ADP. आता ADP म्हणजे काय? ATP म्हणजे काय माहिती तुम्हाला? ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट 3 अणू असतात. इथं काय होतंय? 3 पैकी शेवटचा जो फॉस्फरस असतोय त्याच्यामधले शेवटचे 2 फॉस्फरस मधला बंध तुटतोय आणि शेवटचा असेंद्रिय फॉस्फरस जो असतो तो बाहेर पडतो. आणि तो बाहेर पडत असताना जी ऊर्जा निर्माण होते ती आपल्याला कार्य करण्यासाठी लागते. डायफॉस्फेट तयार, ॲडिनोसिन डायफॉस्फेट. कसं ते आपण आता आकृती काढून बघूया. बघा मी आधीच काय म्हणले? ॲडेनिन नत्रयुक्त रेणू आहे. बघा हा ॲडेनिन आहे. याला काय जोडलेली आहे? पेंटोज शर्करा आहे. बघा हा झाला ॲडेनिन आणि हे पेंटोज शर्करा किंवा रायबोज शुगर म्हणतात. त्यालाच दुसरं नाव काय आहे? रायबोज. आणि ह्या पूर्ण आकृतीला काय म्हणायचं? ॲडिनोसिन. आता आपण काय करणार आहोत? ट्रायफॉस्फेट काढणार आहोत. 1 फॉस्फेट म्हणजे मोनोफॉस्फेट, 2 फॉस्फेट म्हणजे डायफॉस्फेट आणि 3 फॉस्फेट म्हणजे ट्रायफॉस्फेट. बघा 1, 2 आणि 3. तर अशी ही आकृती कशाची आहे? ATP ची. बघा याला नाव दिलेलं आहे ॲडेनिन, रायबोज आणि त्या ॲडेनिन आणि रायबोजला 3 फॉस्फेटचे रेणू जोडलेले आहेत. याला काय म्हणायचं? ATP.
आता याच्यामध्ये या 2 फॉस्फेट मधला बंध काय होतो, तुटतोय आणि हा असेंद्रिय फॉस्फेट हा काय होतोय, बाजूला होतोय. आणि मग जी आकृती तयार होणार आहे ती काय होणार आहे, परत बघा ॲडेनिन तसंच आहे. बघा याला काय आहे, रायबोज शर्करा जोडलेली आहे. आणि आता काय आहे, एडीपी म्हणजे काय, डायफॉस्फेट म्हणजे 2 फॉस्फेट. बघा इथं दाखवली आकृती. आणि एक फॉस्फेट इथं काय होतोय, बाहेर पडतोय. म्हणजे ह्या दोन्ही मधला बंध काय होतोय, तुटतोय. आणि त्यावेळेस जी ऊर्जा बाहेर पडते ती ऊर्जा आपल्याला कार्य करण्यासाठी लागते. म्हणून आणि ह्या फॉस्फेटला असेंद्रिय फॉस्फेट असे म्हणतात. आता हे सगळं 11वी 12वीला तुम्हाला डिटेलमध्ये शिकायला मिळणार आहे. फक्त इथं बघा आधी ऊर्जा म्हणावं, आपल्या शरीराला जेव्हा गरज असेल तेव्हा एटीपी पासून आपल्याला ऊर्जा मिळवता येते. ऊर्जा मिळवल्यानंतर एटीपीचं रूपांतर कशामध्ये होतंय, एडीपी मध्ये होते. आणि ऊर्जा तयार होत असताना काय होते, एडीपीचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, एटीपी मध्ये. म्हणजे तिथं नवीन एडीपी आणि एटीपी हे बाहेरून येत नाही. तसे जर एडीपी आणि एटीपी हे आपल्या पेशीमध्ये तयार होत राहतात. लक्षात आलंय. तर इथं हा एटीपी म्हणजे काय हा तुम्हाला समजलेला असेल. परत आपण एकदा शॉर्टमध्ये बघूया. जसं फॅन चालवण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक ऊर्जा लागते किंवा अन्न शिजवण्यासाठी उष्णता ऊर्जा लागते, तसं आपल्याला कार्य करण्यासाठी जी ऊर्जेचं स्वरूप आहे किंवा कार्य करण्यासाठी ऊर्जेचं जे चलन आहे ते काय आहे, एटीपी म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. बरोबर आहे. एटीपी म्हणजे ॲडिनोसिन म्हणजे काय आहे, ॲडेनिन प्लस नत्ररेनिन. रायबोज शर्करा काय आहे, पेंटोज शुगर आहे. त्याचा रासायनिक फॉर्म्युला तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. बघा हे पंचकोन 1 2 3 4 5 म्हणजे 5 कार्बन असलेली शुगर असते. ट्राय म्हणजे 3 आणि फॉस्फेट म्हणजे फॉस्फेट. या 3 फॉस्फेटच्या रेणूंमध्ये ऊर्जा साठवलेली असते. जेव्हा ऊर्जा निर्मिती होत असते तेव्हा या शेवटच्या 2 फॉस्फेटमधला हा बंध तुटतोय आणि हा असेंद्रिय फॉस्फेट ज्या वेळेस बाजूला निघत असतोय त्यावेळेस ऊर्जा बाहेर पडते. ती ऊर्जा आपल्याला कार्य करण्यासाठी लागते. मला आता थोडक्यात अजून 2 गोष्टी इथं सांगायच्या. तुमच्या पुस्तकामध्ये बघा 2 सहविक्रे दिलेले. सहविक्रे हे सुद्धा आपल्या शरीरात असतात. बरोबर आहे. NAD आणि FAD त्याचं रूपांतर ऊर्जा जेव्हा तयार होत असते तेव्हा कशामध्ये होत आहे, NADH आणि FADH. याला निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड आणि फ्लॅविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड म्हणायचं. याचं लॉंग फॉर्म काय आहे बघा, थोडंसं पाठच करावं लागणार आहे. निकोटिनामाइड ॲडेनिन डायफॉस्फेट आणि इथं फ्लॅविन ॲडेनिन डायफॉस्फेट. हे मी तुम्हाला आधी का सांगत आहे, किंवा जेव्हा ऊर्जा निर्मिती होते त्यावेळेस तुम्हाला हे लक्षातच येत नाही की एटीपी म्हणजे काय, NADH म्हणजे काय किंवा FADH म्हणजे काय आणि हे तिथं का तयार होतात. तर ऊर्जा तयार होण्याच्या प्रक्रियेच्या आधी ह्या संकल्पना तुम्हाला समजल्या पाहिजेत. याच्यासाठी मी इथं तुम्हाला ह्या संकल्पना सांगितलेल्या आहेत. बरोबर आहे. डायन्यूक्लियोटाइड, निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड आणि फ्लॅविन ॲडेनिन
लिहिण्याच्या ओघामध्ये ते चुकीचं झालं. परत एकदा बघा, NADH म्हणजे काय, निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, आणि FADH म्हणजे काय, फ्लॅविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. हे दोन्ही काय आहेत, सहविक्रय. कुठं असतात, आपल्या पेशीमध्येच असतात. ज्यावेळेस ऊर्जा तयार होत असते त्यावेळेस हे NAD पासून NADH तयार होते, FAD पासून हे FADH तयार होते. आता हे कसं तयार होतंय, काय तयार होतंय हे आपल्याला पुढे बघायचंय, किंवा डिटेलमध्ये तुम्हाला ह्याचा अभ्यास कधी करायचा आहे, 11वी-12वीला करायचा आहे. फक्त इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की NADHच्या एका रेणूपासून आपल्याला 3 ATP मिळतात आणि FADHच्या एका रेणूपासून आपल्याला 2 ATP मिळतात. ह्या गोष्टी फक्त तुम्हाला इथं माहीत असणं आवश्यक आहे. तर एक NADHच्या रेणूचं रूपांतर हे 3 ATP मध्ये होतं आणि एका FADHच्या रेणूचं रूपांतर हे 2 ATP मध्ये होते. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ATP म्हणजे काय ते तुम्हाला ह्याच्या आधीच सांगितलेलं आहे. इथं आपण थांबूया.